आध्यात्मिक सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांना साष्टांग दंडवत घालते. माझ्या कीर्तनातल्या संभाजीनगरमधल्या गुरु हरिभक्त परायण डॉक्टर सौ सविताताई मुळे आणि मुंबईच्या हरिभक्त परायण सौ उमाताई तेंडुलकर यांना दोघींना वंदन करते आणि आपल्या हृदयस्थ भगवंताला प्रणाम करते आणि माझ्या कीर्तन सेवेला आरंभ करते. श्रीमन् महागणाधिपतये नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरवे नमः. सजयति सिंधुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्वर्णं वासरमणिरिव तमसां राशिन्नां शयति विघ्नानां. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शूरवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा. नेत्रीन ये रे तुझ वीण निद्रा कै भेटसी मजला सुभद्रा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं. यत्कृपात्वमहं दे परमानन्दमाधवं. गोपाल कृष्ण भगवान की जय. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. नमः पार्वती पतये हर हर महादेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरुनाथ महाराज की जय. रेणुका माता की जय. समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव राष्ट्रदेवो भव. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मंगलमूर्ती मोरया. राम कृष्ण हरी जय जय राम. राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम. राजा राम. थोडंसं जाऊन घेते मध्ये. भेटी नाही राम कृष्ण हरी जय जय राम. राजा राम. गोवर्धनधर गोपाल गोवर्धनधर गोपाल नरत. गोकुल संकट हारी राजा राम. गोकुल संकट हारी राजा राम. राम कृष्ण हरी जय जय राम. राजा राम. राम कृष्ण हरी जय जय राम.
दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगमहारी राजा राम दुर्जन संगमहारी राजा राम रामकृष्ण हरी जय जय राम राजा राम रामकृष्ण हरी जय जय राम राजा राम शरणागत दीना चरणी नेई शरणागत दीना चरणी नेई करुणा दृष्टी निहारी राजा राम करुणा दृष्टी निहारी राजा राम रामकृष्ण हरी जय जय राम राजा राम रामकृष्ण हरी जय जय राम 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 राजा राम रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम राजा राम ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया मती मंदमी काहीच लेणे मती मंदमी काहीच लेणे सांख्याथवाया कीर्तनी सांख्याथवाया कीर्तनी ये सद्गुरु राया गुरुराया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया दीन दीन परी मनास वाटे दीन दीन परी मनास वाटे इच्छा तव गुण गाया कीर्तनी इच्छा तव गुण गाया कीर्तनी ये सद्गुरु राया गुरुराया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया एका विनवी जनार्दनाते एका विनवी जनार्दनाते निरंजनी चाराया कीर्तनी निरंजनी चाराया कीर्तनी ये सद्गुरु राया गुरुराया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम 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 कुंडली गौरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ एक तत्व नाम दृढ धरी मना एक तत्व नाम दृढ धरी मना हरिसी करुणा येईल तुझी एक तत्व नाम दृढ धरी मना नाम दृढ
कृष्ण गोविंद ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद वाचेसी सद्गद जपे जपे आधी एक तत्व नाम दृढ धरी मना एक तत्व नाम दृढ धरी मना नामा परते तत्व नाही रे अन्यथा नाही 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 रे अन्यथा माया व्यक्त कथा सांडू मार्गी एक तत्व नाम दृढ धरी मना एक तत्व नाम नाम दृढ धरी मना ज्ञानदेव मौन ज्ञानदेव मौन ज्ञानदेव मौन ज्ञानदेव मौन ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरोनी हरी जपे सदा एक तत्व नाम दृढ धरी मना एक तत्व नाम दृढ धरी मना दृढ धरी मना दृढ धरी मना सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रता नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते गोपाल कृष्ण भगवान की जय नरसिंह भगवान की जय 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 रघुवीर समर्थ. आजच्या पूर्वरंगासाठी निरूपणासाठी घेतलेला अभंग हा ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठातला 26वा अभंग आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला अनेक ग्रंथ साहित्य उपलब्ध करून दिलं. त्यातला ज्ञानेश्वरी हा ग्रंथ भक्ती योगावरती आपल्याला साधना कशी करायची हे शिकवतो. तर अमृत अनुभव हा आपल्याला ज्ञान योग सांगतो आणि चांगदेव 65 याच्यातून आपल्याला घटापटाचं तत्वज्ञान समजून येतं. हे सगळं त्यांनी केलं, साहित्य निर्मिती केली, पण अजूनही त्यांच्या मनाला तळमळ होती. मग त्यांनी हरिपाठ लिहिला. हरिपाठातून फक्त नाम महात्म्य सांगितलं आणि त्यांच्या मनाला चित्ताला समाधान झालं. काय होतं या हरिपाठामधनं? फक्त हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. केवढं मोठं तत्वज्ञान त्याच्यातून त्यांनी आपल्याला हातात दिलं. आज कलियुगामध्ये फक्त नाम महात्म्याला महत्व आहे, कारण तीच साधना फळाला जाती असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच ज्ञानेश्वर माऊलींनी पण आपल्याला हा हरिपाठ हातामध्ये दिला. जो हरिपाठ गातो त्याला आनंद मिळतो, तो भगवंताच्या जवळचा होतो असं म्हणतो. म्हणून नित्य नेमाने हरिपाठ म्हणणारे आपले वारकरी संप्रदायातले लोक आजही आनंदात असतात. आणि आशय हा ज्ञानेश्वर माऊलीने हरिपाठामध्येच लिहिलेला आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामासी विमुख तो नर पापिया. नामासी विमुख तो नर पापिया.
धावया नपवे कोणी नपवे कोणी हरी बिन धावया नपवे कोणी त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी करते व्यर्थ करीते व्यर्थ चित्त नाही नामी करीते व्यर्थ. आज आपण यांच्या घरामध्ये देवांच्या घरामध्ये नरसिंहाचा जन्म करण्याच्या आधी सहस्त्र नामावलीने अभिषेक केला भगवंताला. कशाचा? तर भगवंताला सगळ्यात प्रिय असलेल्या तुलसी दलाचा. पूजा अर्चा करत असताना तुमच्या मुखातनं जर नाम येत नसेल, नाम आणि रूप हे एकत्र येतं. जेव्हा आपण एखाद्याचं नाव घेतो तेव्हा आपोआप आपल्यासमोर ते रूप येतं आणि जेव्हा रूप बघतो तेव्हा नाम येतं. मग असं हे नाम आणि रूप आपण वेगळं करूच शकत नाही. आणि म्हणूनच आपल्या धर्मामध्ये आपल्या सगळ्याच पोथ्या पुराणांमधनं आपल्याला हे सांगितलंय की नाम आणि कुठलीही कृती तुमची ही एकत्र होऊ दे. म्हणून व्रत असो, वैकल्य असो, यज्ञ असो, याग असो, तीर्थाटन असो, काही असो, पण नामात तुम्ही रंगलेले पाहिजे. मग आता मी नर्मदा परिक्रमा करून नुकतीच आली. आम्ही दोघेही गेलो होतो. दोघांनी नर्मदा परिक्रमा एकत्र करावी असं म्हणतात. तर आमच्याबरोबर जे कोणी होते त्यांच्यात काही जण असे आले होते की नर्मदा परिक्रमा करताना मौनात राहायचं, फक्त जरुरी पुरतं बोलायचं आणि कायम नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर असा जप अखंड ठेवायचा. असं म्हणतात की पायी परिक्रमा करणारे, आता तुम्ही तीर्थाटन करताय, परिक्रमा करताय, त्याच्यातही नाम पाहिजे. जर पायी परिक्रमा करणारे जे नर्मदे हरचा जप अखंड करत असतील तर असं म्हणतात 13 कोटीचा हा जप होतो. आणि मग 13 कोटीचा जप झाल्यानंतर आपली संकल्प सिद्धी होती आणि भगवंत आपल्यावर कृपा करतात, हे निश्चित आहे. आणि म्हणूनच माऊलींनी पण आपल्याला सांगितले. काय म्हणतात माऊली? प्रत्येक वेळेस आपल्याला काही ना काही उदाहरणातनं, काही ना काही त्यांच्या अभंगातनं शिकवतात. असं नाही, सगळे संत. आता तुकडोजी महाराजांचा आज संत म्हणून, राष्ट्रसंत म्हणून गौरव केला जातो. तुकडोजी महाराजांनी आपल्याला तेच सांगितले. ते तुकडोजी महाराजांची ग्रामगीता ही आपल्याला कर्माबद्दल शिकवते. मग कर्म कसं करावं, ब्रह्मचार्य व्रत कसं पाळावं, किंवा गृहस्थाश्रमी माणसाने काय करावं, पण ते करत असताना त्यांनी नामात कसं राहावं, हे सगळं आपल्याला त्यांनी शिकवले. 18 पुराण काय, षटशास्त्र काय, आपल्याला फक्त नाम मंथुनी नवनीता तैसे घे अनंता असं आपल्याला माऊलींनी सांगितलं. म्हणजे कितीही तुम्ही पुराणांचं, शास्त्रांचं मंथन केलं, वेदांचं मंथन केलं तर काय मिळतं? तर आपल्याला नवनीत म्हणून काय मिळतं? तर नाव मिळतं. मग हे नाम आपल्या तोंडून येण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टी करायच्या आहेत. म्हणून सतत संतांच्या सानिध्यात राहा, ग्रंथांच्या सानिध्यात राहा, भगवंताची उपासना करा. हे आपल्याला आपल्या घरातून सांगायची गरज नाही, आपण सगळेजण ह्याच्यात असतोच. पण काही जण काय करत असतात? नाम घेत असतात, पण नामात लक्ष नसतं. म्हणजे कसं? राम नाम तो सब कोई कहे, राम नाम तो सब कोई कहे, ठग ठाकुर और चोर जिस नाम से ध्रुव प्रहलाद तरे, वो नाम ही कुछ और भजो रे भैया राम गोविंद हरे, भजो रे भैया राम गोविंद हरे, राम गोविंद हरे, राम गोविंद हरे. कबीरदासांनी आपल्याला या दोह्यातनं सांगितलंय की ठग ठाकूर आणि चोर हे पण नाव घेतात. असं म्हणतात औरंगजेब औरंग्या याच्या हातात एक जपमाळ होती म्हणून, आणि तो जपमाळ कशी, आपण जप आपल्याकडे मणी ओढतो आणि ते उलटे ओढतात, असं त्यांची जप करण्याची पद्धत आहे. त्याच्या हातातही माळ होती. काय ती माळ होती, पण त्यांनी कृत्य कशी केली त्याला काही अर्थ नाही. किंवा आता पंढरपूरच्या वारीमध्ये अनेक जण जातात, जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल.
वारकऱ्यांच्या बरोबर झेंडा घेऊन हातामध्ये टाळ घेऊन नामस्मरण करत चाललेले असतात. पण काही जण असे असतात की थोडीशी संधी मिळताच पाकिट मारतात. त्या वारकऱ्यांच्या खिशामधनं काहीतरी काढून घेतात. म्हणजे ते कोण असतात? चोर असतात. ते खरं नाम घेतात का? नाही. मग नाम घेतलं कोणी? फक्त ध्रुव आणि प्रल्हाद यांनी. ते नाम कसं होतं? माऊलींनी पहिल्याच चरणात सांगितलेलं आहे, दृढतेने घ्या. एक तत्व नाम दृढ धरी मना. दृढतेने ते नाम घेतलं तर हरीसी करुणा येईल तुझी. आणि मग अशी ही करुणा येण्यासाठी आपणही ते नाम दृढतेने घेऊया. तुझे कुशल नाम हळूहळू मना कळी. प्रत्यय असा महा कळई त्यास बी हाकली. हरी व्यसन पाप हे बघू कशास मायाधवा. परी त्वरित भेटवी तुझसी योग मायाधवा. गोपाल कृष्ण भगवान की जय. वामन पंडितांनी या श्लोकातून सांगितलंय, तुझे कुशल नाम बा हळूहळू मना आकळ. अगदी हळूहळू ते मनाला आकळतं. माझे सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग मी सांगते. महाराजांनी आपल्याला नाम दिलं. नाम दिल्यानंतर प्रत्येक जणात हातात माळ घेतं. महाराज सांगतात, किमान 2 तरी माळा रोज करा. श्रीराम जयराम जय जयराम त्यांचा मंत्र आहे. या त्रयोक्षरी मंत्रात अशी ताकद आहे की त्या मंत्रांच्या उच्चाराने तुमचे सगळे दोष नाहीसे होतात. मग ह्या माळेचा जप करत असताना काही जण आपल्यासारखे, तुमच्या माझ्यासारखेच प्रापंचिक, आपल्याला काय प्रपंचातल्या अनेक समस्या, मग त्या समस्यांना घेऊन त्यांच्याकडे जायची. श्री महाराज त्यावेळेस त्यांना सांगायचे. त्यांनी त्यातला एक साधक आला. तो साधक म्हणला, महाराज बघा बघा, माझ्याबरोबर ह्याला पण तुम्ही नाम दिलं, पण ह्याचं काम झालं, माझं काही काम झालं नाही. आता मात्र महाराज शांत बसले, स्मित हास्य केलं आणि महाराज म्हणले, अरे बरोबर आहे, त्याचं काम झालं, तुझं काम झालं नाही. त्याचं कारणही तसंच आहे. कोणतं असं कारण आहे? मी पण त्याच्या एवढंच नाम घेतलं, तुम्ही सांगितल्या दिवसापासून मी पण नामस्मरण करतोय. हे बघ, एक छोटा, आता कधी पण कुठलाही दृष्टांत सिद्धांत सांगायचा असतो तेव्हा दृष्टांत द्यावा लागतो. कीर्तनाची पद्धत आहे. मग दृष्टांत बघा आपल्या गृहिणींचा आहे, अगदी आपल्या आवडीचा. आपल्याकडे खूप भांडी पडली घासायला आणि भांडी घासायला आपण बसतो. भांडी घासायला बसल्यानंतर आपण काय करतो? पहिल्यांदा जी कमी खरकटी भांडी आहे ती घेतो घासायला, आणि जी खूप खरकटी आहे, पटकन निघणार नाही, त्यांना पाण्यात भिजवत ठेवतो आणि ती शेवटी घासतो. आणि असं करून ती सगळी भांडी एकत्र विसळतो आणि भांडी घासल्यानंतरच तिथनं आणतो. असं का? असं का? तर ज्या भांड्यांना जास्त खरकट आहे त्यांना भिजवत ठेवावं लागतं. महाराज म्हणले, अरे असंच आहे नामाचं पण. ज्याचं पूर्व सुकृत आहे, ज्याचा दृढता आहे, दुसऱ्या चरणात आपल्याला माऊली सांगतात, ते नाम सोपे रे रामकृष्ण. सोपं आहे, अगदी सोपं आहे. घेताना दृढता असेल, निश्चलता असेल, अनन्यता असेल, तर ते नाम घेताना तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. असं हे नाम घेताना आपल्याला या दृढतेने जर घेतलं गेलं तर त्याचा फायदा जास्त लवकर होणार आहे. आणि म्हणून महाराज काय करतात, एकदा का तुमचा हात हातात घेतला तो रामाच्या हातात दिल्याशिवाय राहत नाही. मग हातात घेतलेला हात ते सोडत नाही. पण काय करतात, ज्याचं कर्म, ज्याचं पूर्व सुकृत हे जास्त सज्जड आहे किंवा जड आहे, त्याला त्या नामामध्ये भिजवत ठेवतात. आणि त्या व्यक्तीचं समाधान झालं आणि तो म्हणला, आता बघा मी किती दृढतेने, किती निश्चलपणे नाम घेतो, आणि ते निघून गेले. असं हे नामाचं महात्म्य आहे. आणि म्हणूनच आपल्याला माऊली सतत सांगत असतात आणि महाराजांनी सांगून ठेवले, नाम सदा बोलावे
भावे गावे जनासी सांगावे हाची सुबोध गुरूंचा नामा परते न सत्य मानावे. आणि म्हणून नामाच्या शिवाय सत्य काहीही नाही हे कलियुगातली खुणगाट आपल्या पदराला बांधायची आणि भगवंताचं नाम आपण घेत राहायचं. आणि म्हणूनच या नामाला घेत असताना श्री कृष्ण विष्णू गोविंद त्या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती असं माऊलींनी सांगितलं. आत्मचर्चा म्हणजे काय? आता आपण नाम घेतो, नाम घेताना प्रत्येकाचं आराध्य वेगळे. आपण नरसिंह भगवान हे आराध्य मानून पूजा करतो, राम हे आराध्य मानून पूजा करतो, कुणाकडे श्रीकृष्ण म्हणून आराध्य दैवत असतं. अशी पूजा करत असताना एक प्रसंग आला. एकदा तुकोबांचा वैकुंठ म्हणजे ते तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन झालं. ते विमान त्यांना घ्यायला आलं आणि ते निघून गेले. आणि त्यांचे परम शिष्य निळोबाराय यांना खूप वाईट वाटलं. त्यावेळेस ते तिथे उपलब्ध नव्हते. म्हणून निळोबारायांनी मला तुकोबांची भेट झाल्याशिवाय मी अन्न पाणी ग्रहण करणार नाही म्हणून इंद्रायणीच्या काठावर बसून राहिले. आणि मला तुकोबांचं दर्शन पाहिजे म्हणून तुकोबांचंच नामस्मरण सुरू केलं. तुकोबांचं नामस्मरण सुरू केलं. 1 नाही 2 नाही 3 दिवस. आता तुकोबांच्यासाठी ज्यांनी विमान पाठवलं त्या भगवान श्रीकृष्णाला भगवान विष्णूंना वाटलं अरे हा माझ्या तुकोबासाठी एवढं करतोय, मला ह्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून प्रत्यक्ष भगवान विठ्ठल त्या ठिकाणी हजर झाले आणि त्याला जागवून हलवून जागं केलं आणि म्हणले अरे निळोबा उठ, हे बघ मी प्रत्यक्ष पांडुरंग तुझ्यासाठी दर्शनासाठी आलोय, उठ, असं करू नकोस, अन्न पाणी वर्ज्य करू नकोस. असं म्हणल्यानंतर निळोबांनी डोळे उघडले. निळोबाराय म्हणतात नाही नाही मला तुझं दर्शन नकोय. बघा नामामधली ताकद कशी असती की निळोबारायांचा अधिकार आणि तुकोबांचा अधिकार एवढा होता की तुकोबाराय आणि भगवंत हे काही वेगळे नव्हते. म्हणजे कोणतेही संत हे वेगळे नसतातच. कारण चालते बोलते देव असं भुवरचे आपण संतांना म्हणत असतो. निळोबारायांचा हा हट्ट बघून मात्र तुकोबारायांच्या आणि निळोबांची धन्यता पांडुरंगाला जाणवली. पांडुरंगाने तुकारामांचं रूप घेतलं, त्याला दर्शन दिलं आणि त्याला घास भरवला. इतकं हे नामामध्ये. आपण कशात अडकतो? देव सगुण आहे का? देव निर्गुण आहे का? तो 4 हाताचा आहे का? तो 2 हाताचा आहे का? ह्या कशातही तुम्ही अडकू नका असं माऊली आपल्याला सांगताय. जपमाळ अंतरी धरून या हरी जपे सदा असं आपल्याला या शेवटच्या चरणामधनं माऊली सांगतात. आणि म्हणूनच जो कोणी असा जपमाळ अंतरामध्येच असती, अजपा जप बघा, 1दा 2दा 3दा आपलं जपात लक्ष लागणार नाही. पण तुम्ही सातत्यपूर्वक ते नाम जर घेत गेलात तर हळूहळू तुमची बैठक वाढत जाती आणि हळूहळू ते नाम आपल्याला आवडायला लागतं, आकळायला लागतं आणि मग त्याचा आनंद आपण घेतो आणि तशी कृपा पण अनुभवायला लागतो. आणि म्हणूनच आपल्याला पूर्व रंगाच्या अभंगातून माऊली हेच सांगतायत असं हे नाम महात्म्य ज्या भक्त प्रल्हादानी आपल्या समोर आणलं ते भगवंताच्या लीलेमधनंच आणलं आणि भगवंत प्रत्यक्ष त्याच्यासमोर कसे आले ह्या सगळ्याचा आख्यानामध्ये आपण ऐकणार आहोत. आणि म्हणूनच या पूर्वरंगाच्या अभंगातून जे तुकोबा म्हणतात ते परत एकदा आपण म्हणूया. हा एक तत्व नाम दृढ मना, एक तत्व नाम दृढ धरी मना, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईल तुझी, येईल तुझी, एक तत्व नाम दृढ धरी मना. ज्ञानदेव मौन, ज्ञानदेव मौन, ज्ञानदेव मौन, जपमाळ हरी धरोनिया हरी, जपे सदा, जपे सदा, एक तत्व नाम दृढ धरी मना, एक तत्व नाम दृढ धरी मना.
बुक्का लावणं आणखीन हार घालणं याच्याबद्दल सांगते. ही गादी नारदांची गादी, महर्षी नारदांची. नारदांच्या गादीला केलेलं हे वंदन आहे. इथे काही माझा अधिकार नाही. आणि त्याचबरोबर हा जो बुक्का आहे, पांडुरंगाला आपण सांगायचं की मला तुझ्या रंगात रंगवू दे, म्हणून हा बुक्का आपण सगळ्यांनी लावायचा असतो कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे. कीर्तनाच्या प्रथेमध्ये आता 2 मिनिटं नामस्मरण करायचंय. सगळ्यांनी टाळी वाजवायची आणि नामस्मरण करायचंय मोठ्यांना. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति 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 राघव राजा राम सुंदर माधव मेघ श्याम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. जानकी जीवन स्मरण जय जय राम. नरसिंह भगवान की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. देवदैत्य संग्रामाची इतिहास कथा प्राचीन. हर एक युगाचे ठाई परी पुन्हा होत अवतीर्ण. सृष्टीचा न्याय से हा गीतेचे आले वचन. धर्माचे रक्षण करण्या सज्जनास उचलून धरण्या. पापाच्या त्या निर्मूलना अवतार खचित होणार. बोलले स्वयं भगवान. अवतार खचित होणार. बोलले स्वयं भगवान. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. आपल्याला सगळ्यांना गीतेतला हा श्लोक माहितीये. ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते, ज्या ज्या वेळेस अधर्म वाढायला लागतं, ज्या वेळेस सज्जनांना त्रास द्यायला सुरुवात होती, त्यावेळी भगवंत अवतीर्ण होतातच.